उल्हासनगरात पाणीबाणी। वीर तानाजीनगर या दलित वस्तीत महिलांना हंडाभर पाण्यासाठी करावी लागते पायपीट। प्रशासनाला फुटेना पाझर। विशेष रिपोर्ट प्रतिनिधी दीपक सोनवणे यांच्याकडून। उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत पॅनल नंबर 19 वीर तानाजीनगर उल्हासनगर 5 या दलित वस्तीमध्ये मुख्य ती वस्ती जी आहे ती दलित वस्ती आणि या वस्तीमध्ये वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। या समस्येच्या विषयी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी 2 वेळा संबंधित पाणीपुरवठा विभागाला लेखी आदेश देऊन सुद्धा संबंधित पाणीपुरवठा अधिकारी श्री गुले साहेब, परमेश्वर बुडगे आणि जे ठेकेदारी पद्धतीवर आता कार्यरत आहे ते अश्विनी राठोड हे या दलित समाजाची समस्या असल्यामुळे या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं या दलित समाजाकडून बोललं जात असून याविषयी संबंधित वस्तीतील नागरिक पाण्यासंदर्भात समस्या घेऊन नेताजी कार्यालय येथे गेले असता येथे कार्यरत असलेले ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत असलेले अश्विनी राठोड हे या नागरिकांना उद्धटपणे बोलून अपमानितपणे त्यांचा अपमान करत असता याविषयी अश्विनी राठोड यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। याविषयी आपण या वस्तीतील महिला वर्गांचे म्हणणे काय जाणून घेऊया। बोला रोज पाण्याची समस्या, रोज पाण्याची समस्या, वैद्यकाला पिण्याच्या पाण्यासाठी इकडे तिकडे धावावं लागते। किती वर्षापासून पाण्याची समस्या? मेन कोयाला डबल लाईन घेतली। किती वर्षापासून? नेहमीप्रमाणेच येत नाही ना पाणी। नेहमी तरी किती वर्ष झाले? वर्षानुवर्ष पाणीचा असाच प्रॉब्लेम आहे। येतच नाही वर्षाच्या वर्ष पाणी। सदारडे आमच्यावाला कुठे येतं पाणी? हा सदारडे पाणी येतच नाहीये। पण येत लोक इकडे आम्ही इकडून तिकडून मला मी माहित होतं पाणी आणते म्हणा। बोला बोला मदत करून पाणी पाण्याने इकडे फिरणं पडतं आम्हाला पाणी भेटतच नाही। मी बोलत बाबा तूच बोला काय बोला फडफड करा काय करायचं एवढं बाबा। पॅनल क्रमांक 19 वीर तानाजीनगर उल्हासनगर 5 या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दलित आणि मुस्लिम ही वस्ती असून दलित मुस्लिम समाज या ठिकाणी रहिवासी आहे। या वस्तीमध्ये वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। उल्हासनगर महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून देखील अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या वस्तीकडे पाणीपुरवठा संदर्भात दुर्लक्ष करत असतात। अतिरिक्त आयुक्त किशोर गवस साहेब यांनी या वस्तीची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात येईल या संदर्भात 2 वेळा पाणीपुरवठा विभाग दक्षिण क्षेत्र यांना लेखी आदेश देऊन सुद्धा हा प्रश्न या वस्तीतील दलित आणि मुस्लिम या समाजाच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अशोक घुले, परमेश्वर बुडगे आणि जे आता ठेकेदारी पद्धतीवर कार्यरत आहे अश्विन राठोड हे जाणीवपूर्वक या वस्तीकडे दुर्लक्ष करत आहे। कारण की हा प्रश्न दलित आणि मुस्लिम समाजाचा आहे म्हणून या वस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं या नागरिकांकडून बोललं जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। काही नागरिक या वस्तीमधले काही नागरिक जर दक्षिण क्षेत्र कार्यालय नेताजी या ठिकाणी पाणीपुरवठा विभागात गेले तर या ठिकाणी कार्यरत असलेले अश्विनी राठोड हे लोकांना अपमानकारक व उद्धटपणे उत्तरे देतात आणि कार्यालयातून हाकालून लावतात। या संदर्भात सुद्धा या वस्तीतील नागरिकांची मागणी ही सुद्धा आहे की त्या अश्विनी राठोडवर कारवाई करण्यात यावी जे जाणीवपूर्वक पाणीपुरवठा करण्यासंदर्भात दुर्लक्ष करतात, हलगर्जी करतात। याविषयी आपण जाणून घेऊया या वस्तीतील महिलांचं काय म्हणणं आहे।
या वस्तीत किती वर्षापासून पाणी नाही येते? किती दिवस झालं पाणी येत नाही. आम्ही कुठून कुठून पाणी आणतो प्यायला. बऱ्याच वर्षापासून आम्हाला पाण्याचा दुष्काळ आहे. वर्षानुवर्ष तरच आहे. आम्ही लहानचे मोठे राहिले पाण्याची काही सुविधा होत नाही. लग्नाचं कार्याचं पाणी काही सोडता नाही. घर पाणी पण सोडतात. पूर्ण गटरीचं पाणी येत आहे आम्हाला. आम्ही पाणी कसं प्यायचं? पाणीसाठी आम्ही किती झालं पाणी नाही. आमच्या 4-5 महिने झाले पाणी तिथलं बंद. काहीच पाणी सोडता नाही लोक. या वस्तीमध्ये आपण या महिलांच्या तीव्र अशा प्रतिक्रिया असून याविषयी अधिकारी वर्ग आदेशाची उल्लंघन करत असून या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची का समस्या सोडवली जात नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. अधिकारी वर्ग जाणीवपूर्वकरित्या ऑफिसमध्ये बसून मोबाईल खेळत बसतात, मोबाईलवर पाहत बसतात, परंतु या वस्तीमध्ये कधी त्यांना पाहण्याचा किंवा इतरला काय समस्या ही जाणून घेण्याचा त्यांना वेळ मिळत नाही. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि विशेष करून हलगर्जी करणारे म्हणजे अश्विनी राठोड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि या वस्तीमध्ये कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या वस्तीमधील नागरिकांकडून होत आहे. धन्यवाद.